श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळेजण? आता जस्ट बाहेरून जेवून आले आणि पूर्ण भिजून आलेली आहे. आणि भिजून आल्यानंतर आमच्या इथे कपडे वाळत घालायला जास्त काही जुगाड नाही आहे. सो असं खिडकीमध्ये आम्ही जुगाड करतो. आणि त्यातल्या त्यात तुम्ही बाहेर पाहू शकता पाऊस किती चालू आहे. पण इथं पण कपडे ओले व्हायला लागलेत. आता याच्यावर काहीतरी ऑप्शन शोधायचं आहे म्हणून मी आता मी काय शोधलंय बघा. हसू नका, तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं. मग मी एक ऑप्शन शोधलंय रात्री. आणि काल किती 2-3 दिवस झाले तेव्हापासून पाऊस चालू आहे ना, तेव्हापासून आम्ही ऑप्शन शोधतोय. आता तुम्हाला जो साईडला आवाज येत असेल ना, तो पावसाचा आहे. त्यासाठी मी आधी खिडकी बंद करून घेते. एक मिनिट, खिडकी बंद करून घेते म्हणजे त्याचा आवाज येणार नाही. आणि मी काय जुगाड शोधलंय ते पण दाखवते, फक्त हसू नका हा. हे बघा, पहिले लाईट टाकून घेते. आणि हे आहे आपलं जुगाड. तुम्ही म्हणाला काठीचं काय करणार, डोक्यात घालणार आहेस का? नाही, जुगाड असं आहे की या काठीला कुठेतरी ठेवूयात आणि त्यावर कपडे वाळत घालूयात. कारण ही बरीचशी मोठी काठी आहे ना, तर सो कशावर तरी ठेवून कपडे वाळत घालतात ती, कारण ते भिजतायत तिथे खिडकीमध्ये कपडे. आयडिया आलेली आहे, किचनमध्ये कुठेतरी ठेवता येईल ती काठी. टांगून ठेवले बघा, इथे कपडे टाकलेले, तिकडे कपडे टाकलेले, नुसते कपडे झाले. पण आता टाकायला ऑप्शन नाही आहे ना. आता मला असं वाटतंय की ह्या जाळीवरून ते खिडकीपर्यंत ती काठी टाकता येईल आपल्याला. तसंच करून बघते. आता मी आली होती त्यामुळे छत्री पण इथे ओली होती आहे. इथे पण कपडे वाळत आहे. हॉस्टेल लाईफमध्ये असंच होतं. हॉस्टेल म्हणजे रूम लाईफमध्ये तुम्हाला ना बऱ्यापैकी ॲडजस्टमेंट खूप आहे. कारण आता एवढी छोटी रूम म्हटल्यावर कपडे वाळत घालायला दोरी पण नाही बांधतात इथे आम्हाला. बरं चला, मी पहिले हे जुगाड करते आणि मग बोलते, कारण कपडे भिजताय बाहेर. काचेची बाटली फुटायची नसली नाही पडणार. चला आता कपडे घेऊन जाऊया. कपडे घेऊयात, मग कसे तिथं वाळत टाकायला सोपे ना. दीदीचे पण कपडे टाकून घेऊयात तिकडे, कारण दीदीचे कपडे पण भिजतायत ना. बस एवढे पण जास्त ओलेत आणि त्या काठीवर जास्त बसायचे पण नाही बहुतेक, इतकेच बसतील. हे बघा कसं दिसतंय ते. जे जास्त ओले ते इथे टाकते, कारण पाणी गळालं तरी इथेच गळेल. पॅन्ट सुकलेली आहे थोडी म्हणून इथेच टाकते. कसलं भारी जुगाड झालंय. छत्री पण आता सुकली आहे बऱ्यापैकी, ती पण बंद करून ठेवते. पण पूर्ण बंद नाही करू शकत, एवढी पण सुकली नाहीये. अरे मंडळी ऐका ना, माझ्याकडून एक गडबड झाली आहे. काल मी एक व्हिडिओ एडिट केला, मस्त बनवला. 10 मिनिटाचा व्हिडिओ होता, 10 मिनिटाचा ब्लॉग, खूप सुंदर झालेला होता. एवढा छान व्हिडिओ होता तुम्हाला सांगते. पण माझ्या चुकीमुळे सकाळी स्टोरेज कमी वाटत होतं फोनमधलं आणि स्टोरेज नव्हतं असं दिसत होतं. त्यामुळे मीच हाताने गडबड केली की मला असं वाटलं की जुना एखादा व्हिडिओ आहे म्हणून मी तो डिलीट केला. आणि एवढा छान व्हिडिओ आज तुम्हाला बघण्यापासून राहिला. आणि माझी चूक आहे की मी कालपासून ब्लॉग म्हणते की 21 दिवसाचं चॅलेंज पूर्ण करायचं म्हटले होते आणि ते माझ्याच्याने झालं नाही. एक मिनटं, ते माझ्याच्याने झालं नाही असं म्हणते मी. पण मी आज तुम्हाला 2 व्हिडिओ देणार, म्हणजे देणार. डे 7 आणि डे 8 हे दोन्ही मी कव्हर करणार आहे. सो आत्ता मी हा व्हिडिओ लगेच काढून, म्हणजे आत्ता मी काढते जस्ट, आणि हा लगेच व्हिडिओ काढून मी लगेच पोस्ट पण करणार आहे. सो तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे. आणि मी मला दिलेलं वचन पूर्ण करणार आहे की 21 दिवसाचे 21 व्हिडिओ आले पाहिजे. पण ते काल माझ्याकडून पोस्ट करू शकली नाही. प्रॉब्लेम तो नाही झाला, माझी तब्येत थोडी बरी नव्हती. आणि अजून एक प्रॉब्लेम होता की रिचार्ज संपलेला होता म्हणून व्हिडिओ अपलोड करता आला नाही. ते अपलोड न करण्याच्या गडबडीमध्ये तो डिलीटही झाला माझ्याकडून. खूप सुंदर व्हिडिओ होता आणि मी बोलण्याची पहिल्यांदा प्रॅक्टिस केली होती एवढी छान. पण असो, काही गोष्टी ज्या व्हायच्या असतात त्या होऊन जातात. आता ती होऊन गेली. पण त्याच व्हिडिओसारखा हा दुसरा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. पण तसा नाही आहे बरं का, तो खूप सुंदर व्हिडिओ होता. हा पण छान आहे. पण आता त्या व्हिडिओच्या माध्यमात जे दाखवायचं होतं किंवा जे दाखवलं गेलं
ते तुमच्यापर्यंत पोहोचवू शकले नाही. आता पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असल्यावर शहरातली पोरगी एकच गोष्ट करते, तो म्हणजे चहा. चला मग आता चहा बनवते, मग आपण चहा घेता घेता बोलूयात. चहा करण्यासाठी लागणारं साहित्य आपल्याकडे कायचे पकडलं. चहा करण्यासाठी सगळ्यात सोपं साहित्य, जास्त काही अवघड साहित्य नाही. आपलं एक छोटंसं पातेलं, एक छोटासा कप, ही पत्ती इकडची, हे लायटर आणि याच्यात पाणी घेतलंय थोडंसं. आणि हा तो आपला गॅस, जो किती दिवसापासून सरप्राईज होतोय आम्ही की आता हा, एक मिनिट दिसते का नाही माहित नाही पण लाईट लावते. हा आता दिसत असेल. हा तो गॅस ज्याने सगळ्यांनाच सरप्राईज केलेलं आहे. म्हणजे सगळ्यांना ऑलमोस्ट वाटतं की हा संपलाय संपलाय संपलाय, पण बिचारा 15-20 दिवसापासून म्हणजे जवळपास 1 महिन्यापासून लगातार चालू आहे. लगातार कंटिन्यू म्हणजे स्वयंपाक पण त्याच्यावर होतोय. आता बरेच जण ते स्वयंपाक नाही स्वयंपाक असतो, पण ठीक आहे. हा आपला गुळ आणि याच्यावर माझा डेलीचा स्वयंपाक बनतोय. 6 महिने आधी भरून आणलेला गॅस आहे आणि आम्हाला सरप्राईज भेटत राहतं रोज. असं वाटतं की आता संपलाय, ऑलमोस्ट संपलाय. आता बघा लायटर लावल्यानंतर पण तुम्हाला कळेल की तुम्हालाही वाटेल की संपलाय संपलाय. एका लाईव्ह मध्ये पण मी बोलली होती की आता वाटतं गॅस की गॅस संपलाय असं वाटतंय. इतका डिम चालतो ना तो की असं वाटतं की संपला आता संपला. गुळाचा चहा पिझ्झा चांगला असतो शरीरासाठी. मी नेहमी गुळाचा चहा पिते. आता माझ्या फ्रेंड सर्कल मधले कोणी येऊन म्हणू नका कमेंट बॉक्स मध्ये खोटं बोलती असं. हा फ्रेंड सर्कल सोबत म्हणजे बाहेर असेल कुठे तर मी नॉर्मल चहा घेते, पण बाहेर पण जर शक्यतो मला गुळाचा चहा कुठे भेटला ना तर मी तोच घेत असते. पण कधी म्हणजे कधी कधी नाही, म्हणजे रोज पण जर मला भेटला चहा बाहेर तर मी तसा नॉर्मल चहा पण घेते. पण रूमला जास्त तर प्रेफर करते की गुळाचा चहा पापडी जास्त पडली. काळ्या चहाला पत्ती खूप कमी लागते. गडबड घोटाळ्याशिवाय कुठलं काम करणार नाही ती कुठली पल्लवी. हे बघा आपला चहा मस्त उकळतोय. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की झालं आता संपतो की काय, पण संपू नको बाबा. एवढा चहा तरी उकळायचा. एवढा चहा उकळला ना तरी पण टेन्शन नाही. मी डेली असं विचार करते की चहा उकळेपर्यंत कोण आहे. मी आलीस तू. हे बघ नाही ग, व्हिडिओ आहे व्हिडिओ साधा. दीदी हे बघ की. हो इथून बघ तिथून बघ. अरे अरे मी ह्याच्यासाठीच आले होते, म्हटलं काहीतरी जाऊन जरा जुगाड लावू कपड्यांसाठी. मी तेच विचार करतच आले होते इथे लावू. ऍक्च्युली ना ह्याच्यावरून इकडं तर कुठं आहे का ठेवायचं एवढी विचार लांबी करत जायची होते नव्हती मी. ना ती काठी. मी विचार केला पहिले इकडे लावू पण ते झालंच नाही. मी तो विचार करतच आले, म्हटलं जाऊच म्हटलं, त्याशिवाय काय करून करायचं ते नाही. ओले होत होते ग, हो. लय पाणी गळायला लागलेलं. बरं चहा पिला? नाही नाही घेत. मी भिजून आली ग पूर्ण. हा नाही अर्चू भिजली, मी भिजली. सकाळी भिजून वाळलोय आता आणि परत आता भिजायला पण तू क्लासला. क्लासला सकाळी मी आणि अर्चू क्लासला गेलो. काय मी आणि अर्चू पण सकाळी क्लासला गेलो. मला वाटलं तू क्लासला गेली असेल म्हणलं. जाऊ दे. हा आणि मग तिथून मग पुन्हा आलो. ती पुन्हा टिफिन आणायला गेली तेव्हा भिजली. आता आणि परत मग म्हटली मी पाऊस नसला तर जाणार, नाही तर नाही जाणार. मग म्हटलं आता मी जाते बाई म्हटलं, हा. म्हणून मग मी आले. मी म्हटलं तिथले बाकीचे राहू देते, हे मोठे मोठेच काढते फक्त. बरं झालं. काय रशी दोरी आणायला लावू का ऋतुजाला येताना? कुठला? ऋतुजाला एक दोरी आणायला लावू का म्हणते आपण. त्या वरती गोल आहे ना, हा. दिसते का तुला तिथं आणि इथं. इथे एक वरती खेळ आहे ना, तिथे एक बांधू बरं हा, माहिती असतं. असे काढा लावला की रात्रभर फॅनला. फायनली आपला चहा रेडी आहे. आणि आज दिवसभर सगळं कामावरलेलं होतं. सगळं क्लिनिंगचा टर्न वगैरे झाला, साफसफाई करून झाली. त्याच्यानंतर निवांत चहा, ढगाळ वातावरण, पाऊस झालेला, त्यात गरम गरम चहा, किती भारी वाटतं ना. तर दीदी म्हणजे कोणी आलं का बोलायला सुचत नाही. बडबड करतं ना. त्याच्यामुळे मुळात तसंच आहे की मी आता दीदीशी जर गप्पा मारायची असतील ना, मी अनलिमिटेड गप्पा मारू शकते. पण ना कोणी आलं किंवा आपल्या समोर म्हणजे ओळखी झालं नाही की असं वाटतं की काय बोलू ना, आता काय बोलायचं होतं मला. विसरून केल्यासारखं होतं ते, ब्लँक पूर्ण. बरं चला मी पिते चहा, तुम्ही बाय बाय.